मला ना तुम्ही रोज जेवणामध्ये खिचडी दिली तरी मी ते आरामात खाऊ शकते, एवढी मला खिचडी आवडते। तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, क्रांतीज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। खिचडी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण कांदा हा चिरून घेणार आहोत। याचबरोबर शिमला मिरची सुद्धा घालते मी यामध्ये, ती पण अशी मोठी मोठी चिरून घ्यायची आहे। त्याचबरोबर बटाटा आहे, त्याची साल मी काढलेली नाही पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तो असं स्लाइस मध्ये कट केलेला आहे। टोमॅटोचे असे मोठे काप केलेले आहेत। आता आपण एक वाटण बनवूया। त्यासाठी भरपूर असं लसूण घेतला, त्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीरच्या काड्या आहेत, जिरं घालायचं आणि हे ठेचून घेणार आहोत। खलबत्त्यात वाटलेला आहे, मिक्सर मध्ये वाटायचं नाही। छान हा ठेचा तयार आहे आपला। आता इथे मी 1 कप तांदूळ घेतले, हे स्वच्छ धुवून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवायचे आणि अर्धा तास हे भिजू घालायचे पाण्यामध्ये। खिचडी आपण कुकर मध्ये बनवतोय, पटकन तयार होते। तेल गरम झाल्यानंतर यात मोहरी घालायची, शेंगदाणे घालायचे, शेंगदाणे छान असे खरपूस तळून घ्यायचे। त्यानंतर कांदा घालायचा आहे। कांदा थोडासा लालसर झाला की यामध्ये कढीपत्त्याचे पाने आणि बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत। चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये शिमला मिर्च आणि टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो हा चांगला शिजू द्यायचा। माझी मावशी म्हणते जेवढा चांगला टोमॅटो शिजवशील तेवढी चांगली खिचडी बनते। याचबरोबर लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत, तयार केलेलं वाटण घालायचं लसणाचं। छान शिजलेला आहे आपला टोमॅटो, बघू शकता तुम्ही। आता यामध्ये लाल तिखट घालते 2 चमचे। मला तिखट जास्त आवडते त्यामुळे तिखटाचं प्रमाण जास्त आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। हळद आहे पाव चमचा आणि पाव चमचा गरम मसाला आहे। मसाला जास्त वापरायचा नाहीये, थोडासाच घेतलेला आहे। याचबरोबर कोथिंबीर घालायची तेलामध्येच, म्हणजे चांगली परतली जाईल आणि वास पण खूप छान येतो। धुतलेले तांदूळ घालायचे यामध्ये, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत। तांदूळ घातल्यानंतर छान 5 मिनिट परतून घ्यायचं, म्हणजे तांदळाला खूप चांगला फ्लेवर येतो मसाल्याचा आणि तेलाचा। त्यामुळे तांदूळ असेच परतून घ्यायचे आणि नंतरच पाणी घालायचं आहे। यामध्ये मी 2 कप पाणी घालत आहे। पाणी हे गरम आहे। 1 कप तांदूळ घेतले होते, त्यासाठी 2 कप पाणी घेतलेलं आहे। जेवढे पण तुम्ही तांदूळ घ्याल त्याचं डबल प्रमाणात पाण्याचं प्रमाण ठेवा। पाणी घातल्यानंतर छान असं एक वेळेस मिक्स करून घेणार आहोत। आता याची चव बघायची, चटणी मीठ काही लागत असेल तर ते परत एक वेळेस आपण मिक्स करू शकतो आणि ठीक असेल तर असंच मिक्स करून कुकरचं झाकण लावायचं आणि 2 शिटी करून घ्यायच्या आहेत। इथे मी चेक करून बघतेय, मीठ लागत असेल तर घालता येईल, काही गरज नाही। एकदम परफेक्ट अशी आपली खिचडीचं पाणी तयार आहे। आता मी कुकरचं झाकण लावतेय आणि मीडियम गॅसवरती 2 शिटी करून घ्यायच्या आहेत। गॅस हा मीडियमच राहू द्यायचा, फुल गॅसवरती खिचडी शिजू नका। मीडियम गॅसवरती खिचडी चांगली शिजली जाते। 2 शिटी नंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि कुकर हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। बरेच जण काय करतात, पटकन गॅस बंद करतात आणि शिटीची वाफ काढतात व झाकण खोलतात, त्यामुळे ती खिचडी चांगली लागत नाही। कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर झाकण खोलायचं आहे। मस्त अशी आपली खिचडी तयार आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे। गरमागरम खिचडी काकडी, लोणचं, दही, पापड जे पण तुम्हाला काय आवडते त्यासोबत तुम्ही सर्व करू शकता। खूप छान लागते, नक्की करून बघा या पद्धतीने। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका।